नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल की आज आहे 2 मार्च आणि उद्या आहे 3 मार्च, म्हणूनच मी आज व्हिडिओ टाकत आहे. तर 3 मार्चला असतो गजानन महाराज प्रकट दिन. आता तुम्ही म्हणाल स्वामी समर्थांची सेवा करतात आणि गजानन महाराजांचं पण सांगतात, पण मी का सांगते आहे, बरेच जण काय करतात की कुठला का होईना म्हणजे गुरु मानतात. आणि मी आता स्वामी समर्थांना गुरु मानते. आणि माझी आई जी आहे ती खूप आधी खूप वर्षांपासून, म्हणजे आम्ही खूप लहान लहान होतो तेव्हा खूप अशा अनन्यसाधारण अशा अडचणी होत्या, ज्यांच्यावरती आत्ता तोडगा निघालाय आणि आत्ता त्या संपत आल्यात माझ्या आईच्या आयुष्यामधल्या. आणि माझ्या आईने तेव्हा म्हणजे कुठे जाऊन नाही किंवा शेगावला जाऊन देखील नाही, पण असंच गुरु मानून घेतलं होतं गजानन महाराजांना आणि गजानन महाराजांचं पारायण करायची. आम्ही खूप लहान होतो, म्हणजे माझी एक मोठी बहीण आहे आणि माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे आणि माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान 2 जुळे आहेत, म्हणजे माझ्या पाठचे 2 जुळे बहीण भाऊ आहेत. तर आम्ही दोघी जणी शाळेत जाणारे असायचो आणि हे दोघं जण म्हणजे लहान लहान खूप छोटे छोटे होते आणि ते रात्रभर जागे असायचे अक्षरशः. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा, म्हणजे मी 3रीला 4थीला होते त्यावेळेला ते दोघं रात्रभर जागवायचे आईला, म्हणजे रात्रभर रडरड. जुळे असल्यानंतर कसं तुम्ही समजू शकता, एक जण उठला की दुसरं पण उठायचं रडलेल्या आवाजानं. आणि तेवढ्यातून माझी आई पारायण करायची. तर पारायण करण्यासाठी आता ही छोटीशी पोथी आलेली आहे, गजानन महाराज भक्त विजय. जसं की आपण म्हणतो स्वामी चरित्र सारामृतचं देखील मोठ्याचं हे सारांश रूप केलेलं आहे आणि छोटं पुस्तक आपल्याला मिळतं दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये किंवा केंद्रामध्ये. तसंच आता हे गजानन महाराजांचं जे छोटं पुस्तक आहे, तर ह्यातलं मोठं पुस्तक आहे वाचायची. आणि मोठ्या पुस्तकामध्ये खूप मोठे मोठे अध्याय आहेत. जसं स्वामीचरित्र सारामृतमध्ये छोटे आहेत आणि मेन स्वामीचरित्रमध्ये मोठे आहेत, तसेच ह्याचे पण खूप मोठे मोठे होते. तर त्यावेळेला आई वाचायची आणि आईच्या अशा अडचणी संपत गेल्या. तर त्याच्यामुळे इथे म्हणजे धाराशिवमध्ये एक दिवस हे येतो शेगावच्या गजानन महाराजांची पालखी येते आणि त्या पालखीला एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते, म्हणजे अक्षरशः ना तिथं पाया पण पडून देत नाहीत. मग मी म्हणते फक्त पालखी आली, फक्त एखादा दिवस आला, काहीतरी आलं तरच आपण पाया पडायला जायला पाहिजे का? किंवा एक दिवस कधीतरी फॅमिलीसोबत ट्रिप काढायची म्हणून आपण शेगावला जावं का? किंवा अक्कलकोटला जावं का? रोज आपल्या घरामध्ये ते आहेत ना, रोज आपल्या घरामध्ये स्वामी आहेत, रोज आपल्या घरामध्ये गजानन महाराज आहेत, रोज आपल्या घरामध्ये जे आपण देव मानतो ते सगळे आपल्या घरामध्येच आहेत. एक दिवस कुठेतरी जाऊन पाया पडलं म्हणजे सगळंच आपल्याला पुण्य मिळतं का? नाही ना. तर संकट जशी रोज येतात आणि आपण रोज देवांना आठवण काढतो की देवा माझ्यासोबत असं का, असं का, असं का, मग देव म्हणतो की तू काय करतो माझ्यासाठी, काय करतो का? देवांना काही नकोय. देवांना आपण किलोभर पेढे दिले म्हणजे देव खुश होणार नाहीत का? खूप मोठा महागडा फुलांचा हार दिला म्हणजे देव खुश होणार नाहीत. ज्याची त्याची भक्ती असते, ज्याची त्याची भावना असते, पण पैशांमध्ये देव कधीच आपल्याला तोलत नाही की हा भक्त माझ्यासाठी खूप पैसे मला आणून देतो, फार मोठी देणगी देतो, तर मी ह्याचं सगळं चांगलं करीन. आणि जो फक्त माझी पोथी वाचतो, जो फक्त माझं नामस्मरण करतो, जो फक्त माझी सेवा करतो आणि हा माझ्या काहीच देत नाही, असं नाहीये. जशी माणसं असतात तशी देव नसतात. म्हणून जे काही आपल्या मनातलं आहे ना ते सगळं देवांना सांगायचं. देव सगळं आपलं ऐकून घेतात आणि कुठेही कंप्लेंट करत नाहीत, तिसऱ्या व्यक्तीला सांगत नाहीत आणि त्याच्यावरती सोल्युशन पण देतात. तर हा आहे श्री गजानन महाराज भक्त विजय ग्रंथ. तर आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड आहोत, मी, माझी आई, माझी मोठी बहीण, माझी छोटी बहीण. तर आम्ही एक पारायण पण करतो, दर गुरुवारी असतं आणि दर गुरुवारी त्यातला एक अध्याय आपल्याला वाचन करायचं असतं. जे शशिकांत दादा पोकळे महाराज आहेत, तर त्यांच्यातर्फे हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपमध्ये एक दिवस म्हणजे फक्त गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे एक अध्याय वाचायचा असतो, म्हणजे 21 अध्याय याचे पण आहेत. तर 21 अध्यायामधला कुठला पण 1 नंबरचा येतो. आता आता हे त्या गुरुवारी माझा 3 नंबरचा अध्याय आहे, तर मी 3 नंबरचा वाचणार आहे आणि बाकीचे जे सगळे मेंबर आहेत ग्रुपमध्ये 21 जण, ते बाकीचे अध्याय वाचणार, म्हणजे 20 जण. तर सगळ्यांना 1, 2, 3 असे नेमून ठरवलेले जे अध्याय आहेत ते आदल्या दिवशी किंवा त्याच्या मंगळवारी, बुधवारी किंवा मंगळवारी त्या टाकतात ताई आणि आम्ही तो गुरुवारी पूर्ण करतो. म्हणजे दर गुरुवारी एक पारायण केल्याचं पुण्य मिळतं. जसं आपण साखळी पारायण म्हणतो त्या पद्धतीने दर गुरुवारी एक पारायण, म्हणजे एक अध्याय वाचला तरी पण सगळ्यांनी जे वाचलेले अध्याय आहेत बाकीचे, तर त्या सगळ्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर आता उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन. तर उद्या आपल्याला एक दिवसामध्ये पूर्ण, ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचा, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काही का होईना गजानन महाराजांचं 52 आहे, तर 52 जरी वाचली तरी त्या सगळ्यामध्ये आपल्या गजानन महाराज पोथीमध्ये जेवढे सगळे अध्याय आहेत तर त्यातला सगळ्याचा सार आहे. तर 52 आपल्याला युट्यूबला देखील मिळून जाते. खूप छान अशी 52 आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण अध्यायांचा सार आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टींचा सार त्याच्यामध्ये आहे गजानन महाराज 52 मध्ये. तर ती 52 इतकी प्रभावशाली आहे. जसं आपण स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतो, तर तारक मंत्राचं जेवढं आहे तेवढंच गजानन महाराजांच्या कुठला पण देव मानण्यावरती आहे.
मानला तर देव आहे, नाही तर काहीच नाही. तर तुम्ही गजानन महाराजांचं करत असाल, जे कोणी माझ्या स्वामी सेवेमधले गजानन महाराजांना मानत असतील त्यांच्यासाठी मी सांगते. आणि ज्यांना कोणाला करण्याची इच्छा आहे, फक्त जे आपण स्वामी समर्थांचं करतो त्यासोबत, उद्या तर रविवार आहे म्हणजे सुट्टी आहे, तर सुट्टी दिवशी आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांनी एकदा तरी पारायण करावं. त्यासोबतच आपल्याला माहिती आहे गजानन महाराजांना काय प्रिय आहे. तसं स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू प्रिय आहेत, तर तसेच गजानन महाराजांना पिठलं आणि भाकरी प्रिय आहे. बरेच जण इथं पालखीला, आमच्या इथे पालखी जेव्हा येते तेव्हा पिठलं भाकरीचा नैवेद्य करून नेतात आणि तिथं जे कोणी आलेले असतात लोक त्यांना सगळ्यांना वाटप करतात. किंवा बरेच जण असं संकल्प पण करतात की माझं हे काम झालं तर मी पुढच्या पालखीला हे देईन. तर तसं गजानन महाराजांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कान्होले खूप प्रिय होते. कान्होले म्हणजे तुम्ही साधे देखील केलात तरी चालतं, म्हणजे चपातीचं पीठ असतं, त्याच्यामध्ये गुळ खोबरं असेल किंवा साखर खोबरं असेल किंवा साखरेचे फक्त गुळाचे, असं पण म्हणजे ते मुलांना पण खायला जमतात, म्हणजे लहान मुलं तुमच्या घरी असेल तर. आणि ते फक्त तळून काढायचे. आणि मोदक कान्होले, परत पिठलं भाकरी आणि कांदा, याचं एवढा नैवेद्य फक्त आपल्याला गजानन महाराजांना उद्याच्या दिवशी, कारण उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर शेगावमध्ये जो प्रकट झालेला दिवस होता त्या दिवशीचा, तर तो दिवस हा साजरा केला जातो. प्रकट दिवशी गजानन महाराजांचा जो अध्याय आहे, अध्याय पहिला गजानन महाराजांचा, त्याच्यामध्ये देखील दिलेला आहे की ते खूप लहान होते आणि त्यांना, मी तुम्हाला फोटो दाखवते. तर हा आहे प्रकट दिवशीचा फोटो, तुम्हाला दिसत असेल अध्याय पहिला. तर ह्या अध्यायामध्ये गजानन महाराज एका झाडाखाली बसून तिथे जे उष्ट्या पत्रावळी ज्या टाकलेल्या होत्या, उष्ट्या पत्रावळीवरचं मिक्स करून खात होते. म्हणजे जो कोणी संत असेल ना, संत महात्मे जे काही असतील, तर त्यांना खाण्यापिण्याची इतकं प्रेम नव्हतं. म्हणजे ते जगण्यासाठी खात होते, खाण्यासाठी जगत नव्हते. बरेच लोक असे असतात की आज मला हे खायचंय, उद्या मला ते खायचंय असं म्हणजे नियोजन असतं, बऱ्याच जणांचं आठवड्यापासूनचं असतं. तर मी असं म्हणत नाही की ते वाईट आहे, कारण की एकदा जन्म मिळतो खावं. पण असे पण काही होते की म्हणजे ते ज्यांचं की खाण्यावरती प्रेम नव्हतं आणि अध्यात्मावरती, म्हणजे परोपकारावरती, लोकांच्या कल्याणासाठीचं आपण आपलं आयुष्य वेचायचं, तर याच्यासाठी काही होते. तर त्यातलेच एक गजानन महाराज होते आणि त्यांनी त्या सगळ्या उष्ट्यापत्रावळी एकत्र केल्या आणि त्या सगळ्यांचं काला म्हणून खात होते. आणि त्यावेळेला दोन व्यक्तींनी त्यांना पाहिलं. आता पूर्ण मी अध्याय तुम्हाला सांगत बसत नाही, पण 2 जणांनी पाहिलं आणि त्यांना परत ते चांगली पत्रावळी आणून दिली. चांगली पत्रावळी आणून दिल्यानंतर देखील त्यांनी सगळंच मिक्स केलं. अमृत काला मानून त्यांनी खाल्ला असं म्हणून आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी सगळंच मिक्स केलं आणि ते खाल्लं. काय गोड, काय तिखट, काय तुरट, हे सगळ्या असे चवी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्यांना चवीचं काही उरलं नाही त्यांना काय, असं म्हणून दिले. तर उद्या आपल्याला गजानन महाराजांचं जे आवडतीचं नैवेद्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं. कांदा, त्याच्यानंतर भाकरी आणि पिठलं भाकरी तर मेन आहे. भात तुम्ही साधा करू शकता, त्याच्यावरती तूप आणि कान्होले आणि मोदक, असा नैवेद्य आपल्याला गजानन महाराजांना, तळलेले मोदक आणि तळलेली कान्होले असं दाखवायचं आहे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पारायण करा. ज्यांना नाही शक्य, त्यांनी, मला माहिती आहे तर शक्य होत नाही एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील बरेचसे कामं असतात, रविवारी आपले बरेचसे नियोजन असतात, मी पण माझ्यावरून सांगते. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी 52 म्हणा, 52 देखील म्हणायची तुम्हाला शक्य झाली नाही तर फक्त आपल्याला नैवेद्य जो आहे तो नैवेद्य संध्याकाळच्या वेळेला तर बरेच जण करतात पिठलं भाकरी वगैरे, तर नैवेद्य म्हणून तो दाखवा. सकाळी तुम्हाला जे काही दाखवता येईल, भात दूध साखर हे दाखवू शकता. संध्याकाळी तो नैवेद्य दाखवायचा आहे. आरती करायची आहे. आरती तर सगळेच करू शकतात, ह्या पोथीमध्ये सगळ्या शेवटीला आहे किंवा तुम्हाला यूट्यूबला गुगलला मिळून जाईल. आरती करायची आहे आणि पाया पडायचं आहे. एक वेळा जमलं तर तुम्हाला, मी जास्त काही सांगत नाही, मी शॉर्टकट सांगत असते, कारण की मी माझ्यावरूनच सांगते. माझा एक छोटा मुलगा आहे, मला जेवढं घडतं मी तेवढं सांगते. आती आपण सांगत नाही आणि खोटं पण बोलत नाही, तर मला जेवढं घडतं मी तेवढं सांगते तुम्हाला. तर एक माळ गणगणगणात होते हा जप घ्या आणि एक माळ जरी घेतला तरी ठीक आहे, सफिशियंट म्हणजे पुरेसा आहे. आणि फक्त नैवेद्य दाखवा आणि आरती करा. तर उद्या आहे गजानन महाराजांचा प्रकट दिवस, त्यानिमित्ताचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केला. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.